सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतर्फे मतदारांमध्ये जागृतीसाठी अभियान सुरू आहे। या अभियानाअंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रात मतदार नोंदणी मतदान याबद्दल जागरूकता निर्माण केली जात आहे। छोट्या मोठ्या सर्व रस्त्यांवर दररोज जाणाऱ्या घंटागाड्यांचाही उपयोग करण्यात येत आहे। 125 छोट्या आणि 96 मोठ्या घंटागाड्यांवर ध्वनिक्षेपण यंत्रणेचा वापर करून मतदार राजा जागा हो म्हणत संदेश सर्वत्र पोहोचवण्यात येत आहे। याच अभियानाचा एक भाग म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रात कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या महापालिका क्षेत्रातील सर्व भागात पोहोचतात। या प्रत्येक ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी ठराविक वेळ थांबतात। या वेळेचा सदुपयोग करून या काळात मतदार नोंदणीबद्दल याबद्दलची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे। मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून सतत प्रयत्न करण्यात येत आहेत। यासाठी या जागृतीचा निश्चितच उपयोग होईल असंही माळवी यांनी स्पष्ट केले। 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे। याच दरम्यान होळी हा सण येत आहे। आचारसंहिता जरी लागू झाली असली तरी तुमच्या होळी सण साजरी करण्यावर कोणताही परिणाम होणार नाही। होळीच्या दिवशी मद्याची दुकानं सुरू राहण्याच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे। मात्र बाजारातून बनावट मद्य घरोघरी पोहोचवणाऱ्यांपासून सावध राहा असं आवाहन उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी केलं आहे। होळीच्या दिवशी मद्याच्या विक्रीत वाढ होते। त्या दिवशी मद्याचं सेवन जास्त प्रमाणात केलं जातं। राज्य सरकारनं मद्याची दुकानं सुरू ठेवण्याच्या वेळेत वाढ केली आहे। राज्यातील महापालिका क्षेत्र वगळता इतर ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडून ड्राय डे घोषित केला नसेल तर तेथे मद्याच्या दुकानांना त्यांच्या नियमित रात्री 10:30 वाजण्याच्या वेळेनंतरही मध्यरात्री 12 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्याची मुदतवाढ राज्य सरकारनं दिली आहे। याबाबतचं वृत्त एका वृत्तसंस्थेनं प्रसारित केले। उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले की मुदत वाढवण्याच्या निर्णयामुळे लोकांना होळी साजरी करण्यासाठी मद्य मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल। दरवर्षी ख्रिसमस, नवीन वर्षाच्या उत्सवानंतर काही मुदतीकरिता मद्याची दुकानं सुरू राहिल्यानं मोठा महसूल मिळवण्यास मदत होते। बार हे त्यांच्या सध्याच्या रात्री 1:30 वाजण्याच्या अंतिम मुदतीनुसार मद्य देतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारे यांची समजूत काढून देखील सातत्यानं बारामती लोकसभेमध्ये फिरून महायुतीचं वातावरण खराब करण्याचं काम करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आनंद परांजपे यांनी केला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेनेचे मुख्य नेते आहेत। त्यांचं आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाही तसं चित्र असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांचे ऐकत नाहीत। शिवतारे हे अजित पवारांबद्दल बारामतीचा महायुतीचा धर्म तोडत राहिले तर तिथे महायुतीमध्ये शिवसेना देखील ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहे तिथे महायुतीचा धर्म राष्ट्रवादीचे पदाधिकारी तोडू शकतात असंही त्यांनी सांगितलं।
आम्हाला महायुतीचं वातावरण खराब होईल असं कोणतंही कृत्य करायचं नसून सातत्यानं विजय शिवतारे असं कृत्य करत असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या नात्यानं त्यांचे नेते त्यांचे ऐकत नाही हा मेसेज जात असल्याचंही आनंद परांजपे यांनी सांगितलं. आम्ही 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा धर्म राष्ट्रवादी पाळत आहे. शिवसेनेकडून राष्ट्रवादीचं शक्तीस्थळ, राष्ट्रवादीचा स्वाभिमान, बारामतीमध्ये महायुतीचं वातावरण खराब करण्याचं काम शिवतारे करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या वतीनं दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेची लगबग सुरू झाली आहे. 9 एप्रिल रोजी स्वागत यात्रा असून यासाठी 7 एप्रिलपासून दररोज विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. तर स्वागत यात्रेची पूर्वतयारी म्हणून 30 मार्च रोजी संध्याकाळी गावदेवी मैदानात सोनिया परचुरे आणि त्यांचे शिष्य नृत्य रामायण सादर करणार आहेत. दरम्यान यंदा सेल्फी विथ स्वागत यात्रा तसंच रीलची स्पर्धा देखील स्वागत यात्रेत असणार असल्याची माहिती न्यासाच्या सचिव अश्विनी बापट यांनी दिली आहे. कोपिनेश्वर मंदिर ज्ञान केंद्रामध्ये स्वागत यात्रेच्या बैठका अध्यक्ष उत्तम जोशी आणि कार्याध्यक्ष संजू ब्रह्मे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून स्वागत यात्रेत आत्तापर्यंत जवळपास 30 संस्था सहभागी झाल्यात, ज्यामध्ये विविध अध्यात्मिक संस्था आपल्या संतांविषयी चित्ररथ करणार आहेत. यावर्षीचं विशेष आकर्षण म्हणजे TJSB सहकारी बँकेचा द्रौपदी ते राष्ट्रपती द्रौपदी हा स्त्रीचा प्रवास उलगडणारा चित्ररथ असणार आहे. प्रथमच मनशक्ती केंद्र तसंच अनाहत, म्युझिक थेरपी, आर्किटेक्ट आणि इंटेरियर डिझायनर एकत्रित रथ या यात्रेत सहभागी होतील. मुख्य यात्रेबरोबर शहरात विविध ठिकाणी 14 उपयात्रा निघणार आहेत, ज्यामध्ये कळवा, खारेगाव, समतानगर, पोखरण, लोडामायरा, कोलशेत, वसंत विहार, वागळे इस्टेट, ठाणे पूर्व, ज्ञानेश्वर नगर, ऋतू इस्टेट, मानपाडा, ब्रह्मांड, लोकमान्य नगर यांचा समावेश आहे. 9 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता नववर्ष स्वागत यात्रा शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसंच मंदिरांमध्ये पंचांग वाचन आणि कोपिनेश्वर महाराजांच्या मुखवट्याचं पूजन करून पालखीचं प्रस्थान होईल. याशिवाय आरमार प्रदर्शन, फोटो सर्कल, सोसायटीचे फोटो प्रदर्शन तसंच सेल्फी विथ स्वागत यात्रा, रील्स, छायाचित्र स्पर्धांचंही आयोजन करण्यात आले. स्वागत यात्रेत रंग भरण्यासाठी विष्णुनगर महानगरपालिका 19 नंबर शाळेत रंगावल्ली परिवाराचे वेदकट्टी रामचरित रांगोळी आणि संस्कार भारतीतर्फे गावदेवी मैदानात साकारली जाणार आहे. यंदा स्वागत यात्रेत एरियल सिल्क मल्लखांब, दाक्षम आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक, एकलव्य मल्लखांब ज्यामध्ये शिवाजी महाराजांचे मावळे दाखवले जातील.